नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र 11वा पाठ राष्ट्ररक्षक मराठेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, कोण बरे? 1. अफगाणिस्तानातून आलेले। उत्तर पठाण। अफगाणिस्तानातून आलेले पठाण। 2. हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले। उत्तर हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले रोहिले। 3. नानासाहेब पेशव्यांचा भाऊ। उत्तर रघुनाथराव। 4. मथुरेच्या जाटांचा प्रमुख। उत्तर सूरजमल जाट। पुढचा आहे, पैठणजवळ राक्षस भुवन येथे निजामाला पराभूत करणारे। उत्तर पहिले माधवराव पेशवे। प्रश्न 2, थोडक्यात लिहा। 1. अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकवला। उत्तर रोहिल्यांचा सरदार नजीब खान याला मराठ्यांचे उत्तरेतील वर्चस्व सहन होत नव्हते। त्याच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानच्या अब्दालीने 5व्या वेळी दिल्ली जिंकून लूट केली। रघुनाथराव व मल्हारराव होळकर यांनी पुन्हा दिल्ली जिंकली। अब्दालीच्या अधिकाऱ्यांना हुसकावून पंजाब जिंकला। त्यानंतर अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करीत इसवी सन 1758 मध्ये अटकेपर्यंत पोहोचले। 2. अफगाणिस्तानशी संघर्ष। उत्तर अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली याने संपत्तीच्या लालचेने भारतात अनेक स्वाऱ्या केल्या। मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती वाटत असल्याने मुघल बादशहाने मराठ्यांशी करार करून मुघल सत्तेच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांवर टाकली। 1751 मध्ये आक्रमण करून पंजाबपर्यंतचा अब्दालीने जिंकलेला प्रदेश जिंकणे हे मराठ्यांचे कर्तव्य होते। रघुनाथराव अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी उत्तरेत आला। मराठ्यांनी अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून दिल्ली व पंजाब जिंकून अटकेपर्यंत धडक मारली। नजीब खानच्या विनंतीवरून अब्दाली पुन्हा भारतात आला। बुराडी घाट येथे झालेल्या लढाईत दत्ताजीला वीरमरण आले। पुढे अब्दाली व सदाशिवराव भाऊ यांनी पानिपतवर गाठ पडली। यात मराठ्यांचा दारुण पराभव झाला। 3. पानिपतच्या लढाईचे परिणाम। उत्तर पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला। या लढाईमुळे महाराष्ट्रातील एक तरुण पिढी मारली गेली। अनेक पराक्रमी सरदार मारले गेल्यामुळे मराठ्यांचा प्रभाव कमी झाला। मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री नष्ट झाल्याने मराठ्यांचे खूप मोठे नुकसान झाले। मराठ्यांचा प्रभाव कमी झाल्याने निजाम, हैदर अली या जुन्या शत्रूंनी मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण करणे सुरू केले। प्रश्न 3, घटनाक्रम लावा। त्यातील घटना आहेत: अ. राक्षस भुवनची लढाई। ब. टिपू सुलतानचा मृत्यू। क. माधवराव पेशव्यांचा मृत्यू। ड. पानिपतची लढाई। इ. बुराडी घाटची लढाई इत्यादी घटना आहेत। यांचा योग्य क्रम लावायचा आहे आणि त्यांचा योग्य क्रम आहे: 1. बुराडी घाटची लढाई। 2. पानिपतची लढाई। 3. राक्षस भुवनची लढाई। 4. माधवराव पेशव्यांचा मृत्यू। 5. टिपू सुलतानचा मृत्यू। अशा प्रकारे यांचा योग्य क्रम सांगता येईल। प्रश्न 4, पुढील चौकटीत पाठात आलेल्या व्यक्तींची नावे लिहा। समोरील तक्त्याचं निरीक्षण करायचं आहे। यामध्ये असणाऱ्या व्यक्तींची नावे आपल्याला शोधायची आहेत। यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींची नावे आहेत ती आपल्याला शोधायची आहेत। उत्तर: महादजी, जयाप्पा, बाळाजी विश्वनाथ, मल्हारराव, माधवराव, जनकोजी, सदाशिवराव भाऊ,
यांसारख्या व्यक्तींची नावे आढळून येतात. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे, ती सोडवा व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.